कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवरती सध्या आपण आलेलो आहोत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा शल्य चिकित्सकांचा आरोग्य विभाग हा अविरतपणे कार्यरत आहे आणि अमरावतीला आजपर्यंत कोरोनापासून वाचविण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे तो सध्या तरी अबाधित आहे. याच अनुषंगाने आज आपण डॉक्टर श्यामसुंदर निकम यांच्याशी थोडी सविस्तर आणि विस्तृत कोरोनाविषयी चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम आपण जो विदर्भ न्यूजला वेळ दिलेला आहे की आपल्या मागे अतिशय धावपळ आहे, पण त्यातल्या त्यात 5-10 मिनटं का होईना आपण विदर्भ न्यूजसाठी काढले आणि जनसामान्यांपर्यंत पोचण्यासाठी आपण तो वेळ दिला, त्याबद्दल मी आपलं हार्दिक अभिनंदन करतो. सर सर्वप्रथम म्हणजे घाईतच मी आपल्याला विचारणार आहे की सर्वप्रथम सर, नेमका कोरोना हा जो व्हायरस आहे की कोरोना नेमकी भानगड काय आहे? कोरोना हा एक प्रकारचा व्हायरस आहे आणि त्याला कोरोना या नावासाठी पडला आहे की त्याचं जे स्ट्रक्चर आहे त्यावर जसं राजमुकुट, ज्याला आपण काटेरी मुकुट म्हणतो, तशा प्रकारचे काटे असल्यामुळे त्याला कोरोना नाव पडलं आहे. खरं म्हणजे शास्त्रज्ञांना याचा साधारणपणे 1960च्या दरम्यान शोध लागलेला आहे या कोरोना व्हायरसचा, आणि त्यावेळेस त्यांनी बरेचसे याचे प्रकार त्यावेळेसपासून शोधत आहेत. 2002-03 सापडलेला सार्स म्हणजे सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम हा आजार करणारा तोसुद्धा कोरोना व्हायरस होता. 2012 मर्स म्हणजे मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम नावाचा आजार करणारा तोसुद्धा हा कोरोना व्हायरस होता. आणि हा कोरोना व्हायरस जगातल्या सगळ्या ठिकाणी आहे. व्हायरस हा प्रकारच जगातल्या सगळ्या तिथे आहे आणि त्याचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हायरस हा फक्त जिवंत पेशीमध्ये त्याची वाढ होऊ शकते. तो माणसात आहे, प्राण्यांमध्ये आहे, फंगसमध्ये आहे, बॅक्टेरियामध्ये आहे, सगळीकडे हा व्हायरस म्हणजे तो राहतोच. बरेचदा जी काही आपल्याला सर्दी पडसा होतं याच्यासाठी कारणीभूत असलेला हा एक प्रकारचा व्हायरस आहे. त्यानंतर आपण जे काही इन्फ्लुएन्झा व्हायरस म्हणतो किंवा हे जे त्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरसेस आहेत, पण हा व्हायरस सध्या याच्यासाठी तो जास्त जगामध्ये जो त्याचा जो प्रादुर्भाव झालेला आहे आणि त्यांनी जो एक प्रकारची काहूर माजवलेला आहे, सगळे आज एकही राष्ट्र सुटलेलं नाही की जो त्याच्या विळख्यातून सही सलामत सुटला आहे. चीनसारखा देश असेल किंवा बलाढ्य अमेरिका असेल किंवा इटली असेल, या सगळ्या देशांमध्ये त्यांनी आपले पाय पसरलेले आहे आणि एक प्रकारे सगळी यंत्रणा खिळखिळ केली आहे असं आपल्याला दिसून येत आहे. आपल्या भारतातसुद्धा त्याचा प्रादुर्भाव आता सुरू झालेला आहे आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं की जनतेला जर याची सविस्तर माहिती आणि शास्त्रशुद्ध माहिती जर आपल्यामार्फत मिळाली तर नक्कीच ज्या काही उपाययोजना शासनामार्फत करण्यात येत आहे किंवा सामाजिक स्तरावर करण्यात येत आहे त्या जर आपण तंतोतंत पाळल्या तर नक्कीच आपल्याला काही प्रमाणात तरी यश मिळेल. आणि जी काही जगामध्ये एक प्रकारचं ज्याला आपण म्हणजे जे महादेवाने तिसरा डोळा उघडला म्हणजे ज्याप्रमाणे एक प्रकारचा जगाचा नाश झाल्यासारखं चित्र व्हायचं, विनाश ज्याला म्हणत होतो, तशा या विनाशापासून आपण वाचू शकतो. मग मला इथे असं आपल्याला परत एक असं विचारायचं आहे की मग याच्यापूर्वी म्हणजे हा जो कोरोना व्हायरस आहे याच्याबद्दलचे जे अनेक गैरसमज आहे की कोरोना इज अ ह्युमन वेपन, तर हे खरोखर अशा प्रकारचं काहीच नाही आहे. नेमका कोरोना हा व्हायरस फार पूर्वीपासूनच आहे. नक्कीच, पण आता जो चीनमध्ये ज्या डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जो कोरोना व्हायरस आता सध्या अस्तित्वात आहे त्याचा शोध जेव्हा काही आजारी रुग्ण सापडले आणि त्याची इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी करून या कोरोना व्हायरसचं जेव्हा परीक्षण करण्यात आलं त्यावेळेस हा एक थोडासा वेगळा आहे किंवा नॉव्हेल ज्याला इंग्रजीत म्हणतात असं आहे असं शासनाच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी त्याला नॉव्हेल कोरोना व्हायरस हे नाव दिलं. आणि याच्यापासून होणारा जो आजार आहे त्याला कोविड-19 असं या आजाराचं नाव आहे. त्याच्यामुळे त्याच्यात थोडीशी जनुकीय संरचना बदललेली असल्यामुळं त्याला नॉव्हेल कोरोना व्हायरसचं नाव देण्यात गेलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची जी प्रसाराची जी एक प्रकारचे प्रसार होण्याचा जो प्रकार आहे म्हणजे एकापासून दुसऱ्याला प्रादुर्भाव, दुसऱ्यापासून तिसऱ्याला, ही एक मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळं तो एवढा घातक ठरलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण असं म्हणतो आहे की कोरोना म्हणजे लोकांना पण हा फरक अद्याप कळलेला नाही आहे की नेमकं कोरोना हे काय आहे आणि कोविड-19 हे काय आहे. तर कोविड-19 नेमकं काय आहे? कोविड-19 हे त्या आजाराचं नाव आहे. समजा ज्या आजाराने म्हणजे ज्या कारणा किंवा ज्या व्हायरसमुळे आजार होतो
त्या व्हायरसचं नाव नावेल कोरोना व्हायरस आणि जो रुग्ण आहे त्याला जो आजार होतो त्या आजाराचं नाव कोविड-19 असं आहे ते. तर त्याला नेमकं 19 म्हणजे 19 का बरं म्हटलं? कारण का त्याचा 19मध्ये शोध लागला ना, 2019 डिसेंबर. हा, अच्छा. म्हणून डिसेंबर 2019 मध्ये या कोरोना व्हायरसचा शोध लागला आणि त्याच्यापासून होणारा जो आजार आहे तो 19 मध्येच जवळपास शोध लागल्यामुळे त्याचं नाव कोविड-19 कोविड-19 असं ठेवण्यात आलेलं आहे. सर, मला सांगा एक गोष्ट की ह्या कोविड-19च्या आजाराची एकंदरीत लक्षणं काय आहेत? लक्षणं सुरुवातीला जरी साधी सर्दी पडशासारखीच आहे. सर्दी, त्याच्यानंतर नाक गळणं 38 डिग्रीपर्यंत त्याच्यावर किंवा त्याच्यावर ताप आणि जर मॉडरेट किंवा सिव्हिअरमध्ये लंगमध्ये जे आपण म्हणतो एक प्रकारचं न्यूमोनियासारखं होणं किंवा आमच्या भाषेत शेवटी ARDS अशा प्रकारची लक्षणं आहेत. आणि शेवटचं जे आहे की सगळे ऑर्गन जे आहेत ते फेल पडल्यामुळं ते एक शेवटचं त्याचं हे आहे की ज्यामध्ये सगळे ऑर्गन्स मग त्यात इन्व्हॉल्व होतात. म्हणजे याची जी लक्षणं आपण सांगितली की साधारणतः डोकं दुखणे, ताप येणे, श्वासोश्वास घ्यायला जड जाणे आणि सर्दी आणि कोरडा खोकला. मग आता जर इथे एखाद्या व्यक्तीला साधारणतः सर्दी म्हणजे घरात असं जरी झालं की नेमकी सर्वसामान्य जनता जी आहे ती या प्रकारे घाबरलेली आहे की कोणी जोरानं जर खोकताना दिसला किंवा जोराने कोणी शिंकताना जरी दिसला तरी नेमकं असं, अरे बापरे तुला शिंका आली का, कोरोना, चला दवाखान्यात, हा जो आहे. तर एकंदरीत असं काही आहे का? असं नाही आहे खरं. म्हणजे आपण सध्या जरी ती काही कॉन्टॅक्ट म्हणून एक शब्द आहे, कॉन्टॅक्ट याचा अर्थ की संसर्ग, समजा कॉन्टॅक्ट झाला. आता याच्यात त्यांनी जी डेफिनेशन केली आहे त्यामध्ये असं आहे की जो कोरोना बाधित परदेशातून जो आला असेल त्याला आपण एक समजतो की याला कदाचित त्याचा कॉन्टॅक्ट आला असेल तिकडे म्हणून आपण त्याला कॉन्टॅक्ट समजतो. दुसरं, जे आता आपल्याकडे पॉझिटिव्ह पेशंट निघालेले आहेत आणि त्या पॉझिटिव्ह पेशंटच्या संपर्कात 3 फुटाच्या आत जर तो आला असेल, हे लक्षात ठेवा, 3 फुटाचं अंतर महत्त्वाचं. त्यात 3 फुटाच्या आत जर तो आला असेल किंवा अगदी जवळ त्यांनी त्याला मिठी मारली असेल, हातात हात मिळवला असेल तर अशा वेळेस. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे जी काही ट्रीटमेंट करणारी आमची डॉक्टर मंडळी आहे किंवा पॅरामेडिकल सगळी स्टाफ आहे यांनी जर कुठल्याही प्रकारचं PPE पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट जे स्वतःचा बचाव करण्यासाठी वापरल्या जातात, ज्यात पूर्ण शरीर झाकलं जातं, डोळ्यापासून म्हणजे केसापासून तर नखापर्यंत पूर्ण शरीर त्यामध्ये झाकलं जातं, त्या PPE किट न वापरता किंवा त्याला जर संशय असेल की आपण जी PPE किट वापरली आहे ती कुठेतरी ग्लोव्ज फाटले असतील किंवा मास्क कुठेतरी खराब झाला असेल, असं जर असेल तर त्याला आपण कॉन्टॅक्ट समजतो. आणि त्या कॉन्टॅक्टची मग आपण त्याला एक संशयास्पद समजून त्याची आपण तपासणी करतो. कदाचित तो असू शकतो असं आपल्याला गृहीत धरता येतं. पण नुसतीच तुम्ही घरात एकटेच बसल्या 2 महिन्यापासून किंवा 15 दिवसापासून आणि तुम्हाला सर्दी झाली म्हणजे कोरोना झाला असा अर्थ नाही. ती एक मनातली भीती काढून टाकायला पाहिजे. ह्या 3 गोष्टी जर घडत असतील, परदेशातून जर कोणी आलं असेल ज्या देशात त्याचा प्रादुर्भाव झाला आहे, दुसरं एखादा पॉझिटिव्ह पेशंटच्या तुम्ही अगदी जवळून संपर्कात आले असाल तर, आणि तिसरं जी आमची डॉक्टर मंडळी आहे यांना जर ते लक्षणं आढळली तर आम्ही मग यांना एक सस्पेक्ट किंवा संशयास्पद असं समजतो आणि त्यांची मग प्राधान्यानं तपासणी केली जाते. म्हणजे नेमकं जर आज असं पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट अशी दिसून येईल की जी व्यक्ती वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करते, ती नर्स असू शकते, ते डॉक्टर्स असू शकतात, वैद्यकीय कार्य म्हणजे ज्यांचा अशा पेशंटशी कायम असा जो शारीरिक, ज्याला हाताला हात लागणे किंवा एखादा शारीरिक असा टचिंग येणे, या गोष्टी ज्याच्याशी संपर्कामध्ये येतात त्यालाच त्याच्यापासून कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. किंवा जी एखादी व्यक्ती परदेशातून म्हणजे कोरोना ज्या ठिकाणी आढळलेला आहे किंवा कोविड-19 हा जो आजार एखाद्या व्यक्तीला झालेला असेल त्याच्या संपर्कात जर ती व्यक्ती आली असेल आणि ती पुनश्च भारतात आली असेल तर त्या व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या माणसाला कोरोना होऊ शकतो. त्यामुळे किमान 3 फुटाचं अंतर हे जर आपण एकमेकांच्यापासून दूर ठेवलं तर या 3 फुटाच्या अंतरावरून आपण एकमेकांना बोलल्यास आपल्याला कोविड-19चा प्रादुर्भाव हा होणार नाही. सर, आता जसं आम्ही आज बघतो आहे की आपल्या संपूर्ण देशामध्ये 144 कलम लागलेली आहे आणि जवळपास आणीबाणीचा असा हा काळ आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण जी शासनाची जी कार्यान्वित करणारी यंत्रणा असते, जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष असतात आणि त्या विभागाचे, म्हणजे आज सगळ्यात जर अमरावतीमध्ये पाहिलं आपण, अमरावती आपल्या जिल्ह्यामध्ये,
तर आपले जिल्हाधिकारी शैलेश नवाल आणि जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून आपण अशा 2 लोकांवरती फार मोठी जबाबदारी आपल्यावर येऊन पडलेली आहे. आणि आम्हाला सांगण्यास म्हणजे प्रसारमाध्यमांना हे सांगण्यास अत्यंत आनंद होतो की आजपर्यंत आपण ती जबाबदारी म्हणजे जिल्हाधिकारी शैलेश नवाल सोबतच आपली जी आरोग्य यंत्रणा आहे ती आपली आरोग्य यंत्रणा, आपले पोलीस अधीक्षक डॉक्टर हरिवालाजी यांनी आणि CP जे पोलीस आयुक्त आहेत संजय बाविस्कर आणि त्यांची महाराष्ट्र पोलिसांची यंत्रणा सोबतच अमरावती महापालिकेची रात्रंदिवस कष्ट करणारी चमू, याच्यामुळे आज आपलं अमरावती शहर हे अबाधित राहिल्यासारखं आपल्याला वाटतं आहे. तर हे सगळं करत असताना आज आपण या कोरोनापासून सध्या परिस्थितीत आपली अमरावतीची काय पोझिशन आहे? सध्या तरी एकही पॉझिटिव्ह असा रुग्ण आढळलेला नाही आहे, पण त्याच्यामुळं नसेलच असंही म्हणता येत नाही. बरेचदा काय होतं की जसं एखादा रुग्ण आता बाहेर गेला आणि तो जर पॉझिटिव्ह आढळला तर याचा अर्थ कुठेतरी त्याचा आपल्याला शोध घ्यावा लागतो की त्याला नेमकं हा आजार कुठे त्याची लागण कुठे झाली असेल. आणि या दृष्टीनं आपण ही सगळी सतर्कता बाळगणं गरजेचं आहे. तो मग कुठल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आला होता काय, तो कुठल्या एखादा बाहेरून एखादी व्यक्ती आली असेल परदेशातून ज्या भागात हा प्रादुर्भाव आहे त्याच्या संपर्कात आला होता काय, किंवा त्यांनी कुठल्या एखाद्या पेशंटची त्याला माहीत नसताना त्याचा संपर्क आला काय. या गोष्टी सगळ्या पाहत असताना आपण म्हणजे 1-2 असे लाखो लोकांना आपल्याला स्क्रीन करावं लागणार आहेत. आणि त्या दृष्टीनं हे इतकं जिकरीचं काम आहे आणि ती वेळ येऊ नये या दृष्टीनं ज्या काही आपण आता शासनामार्फत सांगण्यात येत आहे, सोशल डिस्टन्सिंग ज्याला मोदी साहेबांनी नाव दिलं ते पाळणं गरजेचं आहे. हे जर आपल्याला टाळायचं असेल तर सगळ्यात मोठं एक साधन आहे. कारण काय कोरोनाचं एक चांगलं आहे विचारायचं की हा सध्या तरी हवेत नाही आहे. एक दुसरं 3 फुटा एखादा माणूस शिंकलाही किंवा खोकललाही तरी शक्यतो 3 फुटाच्या वर तो जात नाही आणि जड असल्यामुळे तो खाली पडतो. आता समजा मी जर इथून शिंकलो आणि जर ते जो काही व्हायरस असेल तो जमिनीवर पडेल. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा धोका याच्यासाठी आहे की तो जर जमिनीवर पडला तर तो काही काळ जमिनीवर जिवंत राहतो आणि त्या ठिकाणी जर तुमचा हात लागला आणि तोच हात जर तुम्ही तुमच्या गालाला लावला, तोंडाला लावला, नाकाला लावला, डोळ्याला लावला तर त्या माध्यमातून तो जात असतो. आणि म्हणून या ज्या 2 गोष्टींवरती खूप जोर दिला जात आहे. म्हणजे एक पहिलं सोशल डिस्टन्सिंग आणि दुसरं हात धुण्याचं जे सांगतो आपण आणि सॅनिटायझेशन. तर हे सगळ्यात याच्यासाठी महत्त्वाचं आहे की या 2 मार्गानेच तो शरीरात प्रवेश करतो. एक तुमच्या डायरेक्ट कोणी शिंकलं तुमच्या आणि तुम्ही मास्क बांधला नसेल किंवा तुमचा चेहरा झाकला नसेल तर डायरेक्ट तो डोळ्यातून, नाकातून किंवा तोंडातून जाऊ शकतो. आणि दुसरं जर एखादा खूप तुम्ही प्रेमाने एखाद्याला शेकहँड केला त्याच्या हाताला जर तो व्हायरस लागला असेल तर तुमच्या हाताला लागेल आणि त्या हाताने तुम्ही तुमचा गाल साफ केला, डोळे साफ केलेत अशा वेळेस तो होऊ शकतो. म्हणून शक्यतो या 2 गोष्टींकडे 3 गोष्टींकडे म्हणू आपण. एकतर की एक सगळ्यात पहिलं की 3 फुटाच्यापेक्षा जास्त अंतर ठेवणं. ज्याला खोकला असेल किंवा हा त्रास असेल त्यांनी मास्क बांधून राहणं. शक्यतो त्यांनी घरीच राहावं, घराच्या बाहेर निघूच नाही आता तर. आणि जर खूपच गरज असेल, एकटाच आहे घरात आणि खायसाठी काहीच नाही आहे तर त्यांनी निघताना मास्क बांधून निघावं. तिसरं वारंवार हात धुवायचे आहे आणि ज्या ठिकाणी हात धुण्याची व्यवस्था नसेल तर त्या ठिकाणी सॅनिटायझरचा निश्चित वापर करावा. या 4 गोष्टींकडे जर आपल्या सगळ्या जनतेने लक्ष दिलं तर नक्कीच आपण बऱ्याच प्रमाणात त्याचा प्रादुर्भाव कमी करू शकतो. मला आपल्याला एक प्रश्न आणखी असा विचारायचा आहे की जसं आपण आता सांगितलं की एखाद्या व्यक्तीला जर समजा कोविड-19 झालेला असेल आणि तो जर जोराने शिंकला किंवा जोराने खोकला आणि तो जर समजा त्या रस्त्यावरती तो विषाणू जर पडला तर हा जर सपोज आपल्या पायाला चिटकला किंवा आपल्या शरीरावरती कपड्याला चिटकला किंवा एखादा आपण हातात काही कॅमेरा बॅग किंवा आणखी असं काही घेऊन चाललो, एखादी पिशवी घेऊन चाललो त्याच्यावरती जर हा झाला तर याचा पण प्रादुर्भाव हा नेमका होऊ शकतो का? कसा म्हणजे अशा प्रकारे शकतो की समजा तुमची कॅरी बॅग आहे किंवा तुमच्या आता कॅमेऱ्याची बॅग आहे त्याच्यावर आहे, तुम्ही त्याला हात लावला त्या साधारण तुमचे डोळे पुसले, तुम्ही तोंड पुसलं तर त्यामार्फत जाईल ना तो. असं तर नाही की आपण बॅग दिसणारा नाही आहे तो, त्याच्यामुळं आहे नाही आहे आपल्याला आज माहीत नाही आहे. त्याच्यामुळे आपण ते गोष्ट उचलणार तो आपल्या हातानं उचलली म्हणजे तुमच्या हातावर लागला असतो आणि परत तुम्ही त्या हाताने डोळे पुसले हात न धुता. म्हणजे हात धुण्याचं महत्त्व याच्यासाठी आहे महत्त्वाचं की तुमचा कुठेही हात लागला असेल तर तुम्ही नक्कीच मग वारंवार जर हात धुत राहिले आणि चुकून जरी एखाद्या ठिकाणी तो व्हायरस पडलेला असेल त्याच्यावर तुमच्या हाताला लागला असेल, तुम्ही जर त्या पिरियडमध्ये हात धुवून घेतले तर तुमचा धोका टळला.
पण हात न धुता तुम्ही जर गाल पुसले, डोळे पुसले तर तुम्हाला संसर्ग होऊ शकतो. आणि म्हणून वारंवार जे सांगितलं जात आहे की साबणाच्या पाण्यानं कमीत कमी 30 सेकंद तरी तुम्ही हात धुतले पाहिजे, 20 सेकंद, हे अतिशय महत्त्वाचं आहे. जी आपल्याला सवय, मला तसं वाटतं की जे साधू संत गाडगे महाराजसारखे, तुकडोजी महाराजांसारख्यांनी जे शिकवण देऊन गेले आणि लोकांमध्ये अजूनही सुधारणा होऊ शकली नाही, कदाचित कोरोनाचे आभार म्हणावे लागतील की लोक या माध्यमातून तरी सुधारावेत या भीतीपोटी आणि एक चांगल्या सवयी लागाव्यात, अशी एक हे करायला, अपेक्षा करायला हरकत नाही. म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी स्वच्छतेचं आपल्याला समजावून सांगितलं होतं त्यावेळेस आपण गाढ झोपेत होतो, गाढ निद्रेमध्ये होतो. आणि ज्यावेळी आपलं जर समजा पूर्वीचं आयुष्य बघितलं खेड्यातलं, तर याच्यामध्ये मला एक आणखी विचारावंसं आपल्याला असं वाटते की आपण फार पूर्वी जर समजा एखाद्या स्मशानामधून आलो किंवा कुठून आलो तर एक निंबाचा पाला जो असतो, कडुनिंबाचा पाला, हा आपण त्या ठिकाणी घराच्या बाहेर ठेवत होतो आणि ते पाणी म्हणजे त्यांनी निर्जंतुक व्हावं आणि तिथून बाहेर निघावं असं. निर्जंतुकीकरणासाठीच होतं ते ॲक्च्युली. आणि मला एकदा, तुम्हाला माहीत नाही म्हणजे काय माहीत नाही, पण मी ज्या भागातून आला आहे, मुरुड भागातून, तर त्या भागात किंवा नागपूर भागात बरेचशी मंडळी महादेवाला जायची पचमढीला. आणि मला लहानपणी आठवते की पचमढीवरून आल्यानंतर ही सगळी मंडळी, आता मला आठवतं आमचे आईवडील महादेवून आल्यानंतर ही कमीत कमी 8 ते 15 दिवस वेगळे राहायचे. अच्छा. त्यांचं जेवण वेगळं, त्यांचे कपडे वेगळे, त्यांचं सगळं वेगळं. म्हणजे कदाचित आपल्या लोकांना हे तेव्हाच माहीत होतं की 14 दिवस आपला हा जो पिरियड आहे हा व्हायरसचा कधी असेल का, तिथे जे काही व्हायरस असतील, बॅक्टेरिया असतील, त्याचा प्रादुर्भाव आपल्या कुटुंबियांना होऊ नये, आपल्या गावाला होऊ नये, ही त्यामागची भूमिका होती. पण आज जसं आपण सुसंस्कृत होत गेलो, या गोष्टींकडे दुर्लक्ष आपलं होत झालं आणि त्याचाच एक परिणाम हा असा होतो. आज आपल्याला परत त्याच गोष्टी सांगाव्या लागत आहेत. जे आपण म्हणतो की स्मशानभूमीतून आल्यानंतर आज आपण ते पाळत नाही, पण तरीही जो निर्जंतुकीकरणाचा जो प्रकार होता, कदाचित ज्यावेळेस ही प्रथा सुरू झाली त्यावेळेस जास्तीत जास्त लोक हे महामारीने मरायचे. प्लेग असेल किंवा दुसरे कॉलऱ्यासारखे आजार होते. आणि अशा आजारांचे जे काही जंतू आहेत त्याचा आपल्या शरीरावर असलेले ते जंतू घेऊन तुम्ही घरात जाऊ नका, पहिले आंघोळ करा, शुद्ध व्हा आणि नंतर घरात जा, ही त्यामागची चांगली भावना होती. आज हे सगळं आपण विसरलेलो आहोत. कदाचित आपण विसरलो असेल किंवा सुसंस्कृतीच्या नावाखाली आपण एक प्रकारचा त्याग केला असेल, तर त्याची आठवण देण्याचं कदाचित काम हा कोरोना करत असेल असे म्हणता येऊ शकते. बरोबर आहे. आणि म्हणून चांगल्या सवयी लागण्यासाठी सुद्धा एक निमित्त पाहिजे. फक्त धोका एकच आहे की हे सगळं जरी आपण त्या प्रकारे घेतलं एक पॉझिटिव्हच्या दृष्टीनं, पण एक निगेटिव्हिटी नक्कीच आहे की त्याचा जो प्रादुर्भाव झाल्यानंतर जे काही महाभयंकर विनाश आहे तो परवडण्यासारखा नाही आहे. आज अमेरिकासारख्या किंवा इटलीसारखे देशसुद्धा थकून गेले आहेत त्यांचं हे करता करता. आणि असं आपल्या भारतामध्ये होऊ नये हे मनातून असं वाटतं, कारण आपण कुठेच टिकणार नाही. मग आपलं लोकसंख्या खूप जास्त आहेत, आपल्याकडे जरी सज्ज असलो आपण तरीही या एवढ्या मोठ्या लोकसंख्येला पुरेल इतक्या प्रमाणात आपण त्या सेवा देऊ शकू का, हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे. आणि त्याच्यामुळं ज्या काही प्रिव्हेन्शनच्या किंवा याचा बचाव व्हावा, याचा प्रादुर्भाव रोखला जावा, हा जास्त समाजात पसरू नये यासाठी एक प्रकारचं सामाजिक दूरीकरण असेल. सामाजिक दूरीकरण करा, पण मोदी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मनाचं जवळीक करा, एकमेकात बोलत राहत. बरेचदा आपण इतके एकांकी होऊन गेलो, मी माझं काम, माझी बायको, माझे पोरं एवढंच, तर कमीत कमी एक चान्स आहे की आपण सगळ्यांशी कमीत कमी दुरून तरी बोलू शकतो, सगळ्यांशी संवाद साधू शकतो. आपल्या मनातल्या ज्या काही विचार आहेत, आचार विचार देवाणघेवाण आहे, हे करायला एक चांगला चान्स आहे. आता आमच्याजवळ तर वेळ नाही का, आम्हाला सगळ्या वेळ इकडे जातो, पण ज्यांना खरंच कामं नाही त्यांनी एक क्रिएटिव्हिटीसाठी, ज्याला समजा गायनाचा शौक असेल त्यांनी गायन करावं, एखाद्याला वादनाचा शौक असेल त्यांनी वाद्य वाजवावेत, एखाद्या लिहिण्याचा शौक असेल त्यांनी लिहावं, एखाद्याला कुठली कलाकृती करायचा शौक असेल त्यांनी तो करावा. पण आपला वेळ घालवावा, असं वाटून घेऊ नये की काय झालं आता, किती हे असं चालणार आहे आणि कसं होईल, काय होईल, असं निगेटिव्हिटी मनात न आणता याच्यातून जर काही सकारात्मक आपण करू शकलो आणि एक चांगला एक मन आपलं तंदुरुस्त, शरीर आपलं तंदुरुस्त ठेवू शकलो तर नक्कीच एक चांगला आपण एक समाज जगासमोर एक चांगलं उदाहरण काढू शकतो. मला एक प्रश्न आणखी आपल्याला असा विचारायचा आहे की हा जो जीवाणू आहे
ह्याच्याबद्दल जशी आपल्या विषाणूबद्दल एक माहिती आपण सांगितली, तर धन्यवाद, आपण खूप चांगली माहिती दिली त्याच्याबद्दल सर्वप्रथम. पण नेमका हा विषाणू पडल्यानंतर म्हणजे जसं त्याचं लाईफ सांगितलेलं आहे की हा लोखंडावरती इतके तास राहतो, जमिनीवरती इतके तास राहतो, कपड्यांवरती इतके तास राहतो, तर याचं नेमकं जे आयुष्य आहे ते किती आहे या नाही, विषयात? असं आता त्याचे बरेचसे व्हेरिएशन आहेत. म्हणजे वाचत असताना कोणी म्हणतं 8 ते 10 तास, कोणी सांगतात काही महिनोगंती. त्याच्यामुळं आपण फक्त आता तो विचार न करता, कारण का हे जेव्हा खरंच याचं हे येईल पूर्ण, तेव्हाच आपल्याला निश्चित सांगता येईल. आज असं निश्चितपणे सांगता येणार कारण ज्या काही स्टडीज झाल्यात, कुठल्या स्टडीमध्ये 8 ते 12 तास सांगतायत, कुठे मी वाचलं की महिनोगंती राहतात. तर या गोष्टी जर हे केल्या, सोडल्या, तरीही तो राहतो एवढा आपण धरून चालायचं आणि तो आहे असं समजून चालून त्याला जर आपल्याला त्याच्यावर जर मात करायची असेल तर नक्कीच आपले प्रत्येक वेळेस हात धुवावे, हाच एक चांगला उपाय असं मला आज तरी वाटते. आणि सर नेमका इन्क्युबेशन पिरियड किती आहे हा जो आता 7 दिवस, 14 दिवस, 21 दिवसाचा टप्पा आपण म्हणजे एकदा हे झाल्यानंतर 14 दिवसापर्यंत लक्षणे दिसतात असं हे आहे, 1 ते 14 दिवस. पण साधारणपणे 5 दिवसाच्यापर्यंत आपण 3 ते 5 दिवस, 5-6 दिवसाचा आपण धरतो आहे. म्हणजे समजा आज तुमच्या शरीरात जर त्यांनी प्रवेश केला तर 5व्या दिवशी त्याची लक्षणे दिसू लागतात असं आहे. पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की जर आपण आज 100 रुग्णांमध्ये किंवा 100 चांगल्या व्यक्तींमध्ये जर यांनी प्रवेश केला असेल तर आता जर जे स्टॅटिस्टिक्स आहे त्याच्यानुसार त्यातल्या 80% लोकांच्या लक्षातही येणार नाही की आपल्या शरीरात यांनी प्रवेश केला होता, कुठलंच लक्षण राहणार नाही. उरलेले 20% जे आहेत त्यातले 15%नाच माइल्ड टू मॉडरेट, म्हणजे सर्दी राहील, पडसा राहील, खूप नाक गळेल, ताप राहील, अशा प्रकारचे 15%. आणि उरलेले 5% आहेत त्याच्यात एक सिव्हिअर, ज्यामध्ये कधीकधी व्हेंटिलेटरची सुद्धा गरज पडू शकते, असं एक त्याचं एक चित्र राहतं जनरली. त्याच्यामुळं 80%चा काही आपल्याला विचार नाही आहे. उरलेले जे ते 20% आहे ज्यांना थोडंसा लक्षणं आहेत माइल्ड टू मॉडरेट, त्यांची आपल्याला काळजी करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या दृष्टीनं, आता तुम्ही जरी त्याचं डेथ रेट जरी आता म्हणतात की 2%चा आहे, पण जर तुम्ही लोकसंख्येचा विचार केला आणि त्यातली जर 50% जरी लोकसंख्या बाधित झाली तर तो जो आकडा तो खूप मोठा होऊन जातो. आणि त्या एवढ्या मोठ्या आजारी लोकांना ट्रीटमेंट करणं हा खूप मोठा एक प्रकारचा कसरत आहे. हा सगळ्यात मोठा त्यातला म्हणजे त्याच्याचमुळे कदाचित वैद्यकीय क्षेत्रामध्ये इटली हा 2ऱ्या क्रमांकाचा देश आहे जगामध्ये आणि आपण 102व्या क्रमांकावर, भारत आपला जो देश आहे हा 102व्या क्रमांकावर आहे. जर इटलीसारख्या देशांनी स्वतःचे सगळे हत्यार टाकून देऊन आज WHO समर्पण करण्याची पूर्ण तयारी दाखविलेली आहे किंवा किंबहुना केलेला आहे, तर अशा परिस्थितीमध्ये आपला भारत देश जो जनसंख्येने इतका अफाट आहे तर त्याविषयी कल्पना न केलेली बिलकुल असं एकंदरीत चित्र आहे. म्हणून सरांची, विदर्भ न्यूजची आणि आपला या प्रशासकीय कार्यामध्ये कार्य करीत असलेल्या प्रत्येकाची एकच इच्छा आहे की आपण आपल्या घरी सुखरूप राहावे. आपल्या घरीच राहून आपण या कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे हा एकंदरीत थांबवू शकता. आपण आपल्या घरी आपले आवडते छंद जोपासू शकता. आपण आपल्याला कोणती गोष्ट आयुष्यामध्ये करायची राहून गेलेली आहे अशा सगळ्या गोष्टींसाठी परमेश्वराने आपल्याला वेळ दिलेला आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या जर घरीच थांबलो, घरातच राहिलो, घरीच आपले छंद जोपासले तर आपल्याला या कोरोनापासून बचाव आपोआप होणार आहे. आणि हेच छंद जोपासा, घरातच राहा, सुरक्षितरित्या आपण आपल्या घरीच राहा आणि आपण सगळे मिळून या कोरोनाचा नायनाट करण्यासाठी पुनश्च एक चंग बांधूया. सर, आपण या अशा म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये आपण विदर्भ न्यूजला इतका छान वेळ दिला त्याबद्दल विदर्भ न्यूजच्या वतीने आणि अमरावतीकर जनतेच्या नव्हे तर संपूर्ण भारतातल्या जनतेच्या वतीने आणि आपण जे चांगलं उद्बोधन केलं की नेमकं व्हॉट इज कोरोना आणि कोविड-19 हे जे सगळं लोकांपर्यंत पोचवण्याचा आपण घाट घातला आणि लोकांपर्यंत आपण ते पोचवलं आता, त्याच्याबद्दल मी विदर्भ न्यूजच्या वतीने या समस्त जनतेच्या वतीने आपले हार्दिक आभार मानतो आणि लवकरच आपण या कोरोनापासून मुक्ती मिळवूया असा इथे आशावाद व्यक्त करतो आणि आपण दिलेल्या वेळाबद्दल विदर्भ न्यूजच्या वतीने आपले हार्दिक आभार मानतो. धन्यवाद.